तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम लेटेस्ट आणि ट्रेंडिंगला जी चाललेली आहे स्लीव्ज, तर ती डिझाईन बघणार आहोत। तर इथं मी पूर्ण ब्लाऊज जे आहे कंप्लीट केलेला आहे, प्रिन्सेस कट आहे आणि स्लीव्जची सगळ्यात आधी तुम्ही बघू शकता डिझाईन मी कशी बनवलेली आहे आणि त्या ब्लाऊज पीसमध्येच मी डिझाईन जी आहे तर ती बनवलेली आहे। एक्स्ट्रा मी कोणतंच कापड याच्यामध्ये वापरलेलं नाही। आता तुमचं जे माप आहे तर ते 30 साईजच्या आतमध्ये किंवा 30 पर्यंतच तर ही जी ब्लाऊज डिझाईन आहे तर ते एका पीसामध्ये होते, पण ब्लाऊज पीस जो आहे एकदम आपल्याला मोठा लागतो। आता हे कस्टमरचं जे ब्लाऊज आहे तर ते मोठं होतं, पीस जो आहे तर तो मोठा होता, त्याच्यामध्ये मी बाकीचे सगळे पार्ट जे आहेत काढलेले आहेत आणि आता हे जे मी कापड घेतलेले आहे तर ते एका स्लीव्हचं कापड आहे। तर दोन जे आपले कापड आहेत मी मोठे मोठे असे तुकडे काढले होते, त्यामधलं मी एक जे कापड आहे, एक जी स्लीव्ह डिझाईन आहे तुमच्यासोबत मी शेअर करत आहे। आता या कापडाची जी उंची आहे तर ती मी घेतलेली आहे 18 इंच आणि कापडाची जी रुंदी आहे तर ती घेतलेली आहे मी 11.5 इंच। तर आता जितकं माझं कापड होतं तितकं मी रुंदी घेतलेली आहे, पण तुमच्या ब्लाऊज पीसचा जर पन्ना मोठा असेल म्हणजे 12.5, 13, 13.5, 14 इंच असेल तरी सुद्धा चालू शकतं। आता ह्याचा जो पन्ना होता पिसाचा तो इतकाच होता, तो मी घेतलेला आहे। आता हे जे कापड आहे तर ते आपल्याला असं सिंगल फोल्ड करायचं आहे। त्याच्यानंतर आपण हे कापड जे आहे सेंटरपासून कट करायचं आहे। तर आता हे बघा सेंटरपासून मी जे कापड आहे तर ते असं कटिंग केलेलं आहे। आता या दोन्ही ज्या साईड आहेत आपण याला प्लेट मारून घेणार आहोत। तर ह्या बघू शकता, ह्या सरळ बाजू आहेत आणि याला आपण प्लेट मारून घेणार आहोत। तर आता एक कापडाचा जो कोण आहे तर तो आपल्याला घ्यायचा आहे वरचा, त्याच्यानंतर आपण 4 इंचावरती एक मार्क करायचा आहे आणि परत एक 4 इंचावरती मार्क करायचं। तर दोन्ही साईडला आपण 4-4 इंच असं मार्किंग करून घ्यायचं आणि त्या मार्किंग वरतीच आपल्याला ज्या प्लेट्स आहेत तर त्या ऍडजस्ट करायच्या आहेत। तर आता हे बघू शकता, पहिल्यांदा मी 4-4 इंच घेतलं आणि त्याच्यानंतर मग आपण अशी टिप मारून घ्यायची किंवा तुम्ही पिनअप सुद्धा करू शकता। तर मला हे टिप जे मारणं आहे तर ते सोपं वाटत होतं, त्याच्यामुळे मी तिथं टिप मारून घेत आहे। पण जर तुम्हाला पिना लावून जर सेट करायचं असतील प्लेट्स तर तुम्ही पिना लावून सुद्धा करू शकता। तर कापडाचा एक कोना घेतला, त्याच्यानंतर दोन्ही साईडला मी 4-4 इंच घेतलं आणि त्या 4 इंचावरती आपण एक अशी प्लेट्स टाकलेली आहे। त्याच्यानंतर त्याच्या खाली आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे। तर हे बघू शकता, दोन्ही साईडला आपल्याला 2-2 इंचावरती प्लेट्स द्यायच्या आहेत। तर 2-2 इंचाच्या गॅपवरती आपल्याला 1-1 इंच जे आहे गॅप ठेवायचा आहे प्लेट्समध्ये। तर आता हे बघा, परत आता आपण 2 इंच मार्किंग करायचं आहे खाली। दुसऱ्या साईडला सुद्धा आपण 2 इंच मार्किंग करायचं। त्याच्यानंतर क्रॉसमध्ये आपण असं कापड जे आहे तर ते परत एक फोल्ड करायचं। तर आपण 6 प्लेट जे आहे तर ते मारून घेणार आहोत, कारण आपलं कापड इतकंच होतं। जर तुमचं कापड जास्त असेल तर त्याच्यामध्ये 6-7 प्लेट जे आहेत त्या आरामामध्ये बसतात। तर आता हे बघू शकता, अशा पद्धतीने आपण 2-2 इंचावरती ज्या प्लेट्स आहेत त्या मारायच्या आहेत आणि त्या प्लेट्स आपण 1-1 इंचाच्या गॅपवरतीच ठेवायच्या आहेत दुसऱ्या प्लेटवरती। तर हे बघा, तर माझ्या 5 प्लेट्स मी तर मारलेल्या आहेत। परत एक्स्ट्रा जे कापड आहे आपलं शिल्लक राहिलेलं आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण एक प्लेट जी आहे तर ती टाकणार आहोत। तर हे बघा, परत आपण एक प्लेट्स घेतली। तर आता ही एकदम आपण सर्व टिप मारून घ्यायची आहे। तर हे बघा, एक साईड मी अशी प्लेट्स मारून घेतलेली आहे। तर आता टिप जी आहे तर ती आपल्याला एकदम स्ट्रेट मारून घ्यायची आहे। आपण प्लेट्स टाकताना टिप जी आपली थोडी क्रॉसमध्ये गेली होती, तर त्याच्या साईडला बरोबर आपण एक स्ट्रेट इथं टिप मारून घेतलेली आहे त्या कापडाच्या मेजरमेंटनुसार। त्याच्यानंतर परत आपण दुसऱ्या साईडला प्लेट ज्या आहेत तर त्या व्यवस्थित अशा सेट करून घ्यायच्या आहेत। तर आता हे बघा, दुसऱ्या साईडला आपल्याला व्यवस्थित अशा सेट करून घ्यायच्या आहेत प्लेट्स। तर हे बघा, आणि प्लेट्स मारताना आपल्या त्याचं जे बाजू आहे तर त्या वरच्या साईडलाच आपण ज्या प्लेट्स आहेत तर त्या द्यायच्या आहेत। तर त्याचा जो गेटअप आहे अगदी आपला व्यवस्थित आणि परफेक्ट दिसतो। तर आता हे बघा, तर दोन्ही साईडला सुद्धा ज्या प्लेट्स आहेत मी अशा ऍडजस्ट करून घेतलेल्या आहेत। तर हे बघू शकता, आता हे झालं आपली एक साईड झाली। आता परत आपण दुसऱ्या साईडला सुद्धा सेम तसं प्लेट्स मारून घ्यायचे आहे। तर हे कापड आपण असं ठेवायचं आहे। आता बरोबर ह्याच्या समोरची जी बाजू आहे तर त्याच्यावर आपण 4-4 इंच परत एक मार्किंग टाकायचं
दोन्ही साईडला एक आपल्याला वरचा जो कोन आहे तर तो घ्यायचा आहे बरोबर त्या कापडाच्या समोरचा. त्याच्यानंतर 4 इंच आडवा आपल्याला घ्यायचा आहे आणि 4 इंच आपल्याला उंची त्याची घ्यायची आहे. तर हे बघा, परत त्याच्यानंतर आपण अशा प्लेट ज्या आहेत त्या सेट करायच्या आहेत. आता या प्लेट ज्या आहेत मी तर व्यवस्थित असे सेट करून घेत आहे. तर मी मार्किंग न करता अंदाजेनुसार मी तर ज्या प्लेट्स आहेत त्या सेट करून घेत आहे, कारण पहिल्या ज्या प्लेट्स मारताना मला थोडा अंदाज आला होता, सो मी तर करत आहे. पण तुम्हाला जर जमत नसेल तर परत तुम्ही माप घेऊन मी जसं पहिल्यांदा तुम्हाला दाखवलं आहे तसं करून घेऊ शकता. तर आता हे बघा, तर टोटल आपल्या 6 प्लेट्स व्हायला हव्या तिथं. तर हे बघा, दोन्ही साईडच्या माझ्या 6 ज्या प्लेट्स आहेत तर त्या मी अशा कंप्लीट करून घेतलेल्या आहेत. सेम दुसऱ्या साईडला सुद्धा आपण ही जी टीप आहे तर ती मारून घ्यायची. आता हे बघू शकता. आता परत आपण ह्याला एकदम स्ट्रेट इथं टीप मारून घ्यायची आहे कापडाच्या मेजरमेंटनुसार. आता हे बघू शकता. तर कापड कट करायच्या अगोदर आपण काय करायचं, ज्या दोन्ही प्लेट्स आहेत तर त्या परफेक्ट आल्यात का हे चेक करायचं आहे. म्हणजे दोन्ही प्लेट्स आपल्याला एक लेवलमध्ये यायला हव्यात. तर आता माझ्या ज्या प्लेट्स आहेत तर त्या आल्या होत्या. सो मी जे आपलं एक्स्ट्राचं कापड होतं ते पूर्ण कटिंग करून घेतलं. आता मधून ही जी आपली टीप आहे तर ती मारून घ्यायची आहे आपल्याला. तर टीप मारताना आपल्याला अर्धा इंचाचा जो स्पेस आहे तर तो ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपण ही जी टीप आहे तर ती मारणार आहोत. टीप मारताना सुद्धा आतली प्लेट्स आणि वरची जी प्लेट्स आहे तर ती समान ठेवूनच मग आपल्याला ही जी टीप आहे तर ती मारायची आहे. एकदम फिनिशिंग सोबत आपल्याला ही जी स्लीव्ज आहे तर ती तयार करायची आहे, तरच ही घातल्यानंतर सुद्धा तितकीच छान दिसते. तर आता हे बघा, एकदम माझ्या ज्या प्लेट्स आहेत व्यवस्थित अशा सेट झालेल्या आहेत बघू शकता. त्याच्यानंतर मी ते घेतलेलं आहे अस्तर. तर नॉर्मल मी स्लीव्ज कटिंग केलेले आहे 8.5 इंचाची. त्याच्या खाली मी 3 इंचाची जी पट्टी आहे म्हणजे आपली बॉर्डर आहे तर ती लावणार आहे. तर त्याच्यामुळे मी 8.5 इंचाची इथं स्लीव्ज नॉर्मली इथं कट करून घेतलेली आहे, कारण याच्या खाली आपण 3 इंचाची परत एक बॉर्डर लावणार आहोत. म्हणजे साडीचा जो काठ होता तर तो लावणार आहोत आपण इथं. तर आता हे बघा, पहिल्यांदा आपण आहे असं हे जोडून घेतलं. आता साईडला तुम्ही बघू शकता आपल्याला याला जोड द्यावं लागतात. आता हे जोड जे आहे तर आपल्याला साईडचं जितकं कापड शिल्लक राहिलेलं आहे तर ते कट करायचं आणि तेच जोड आपल्याला साईडला द्यायचे आहेत, म्हणजे आपलं कापड सुद्धा यामध्ये वाचतं. तर आता हे बघा, जिथं जिथं जोड आलेला आहे तिथं मी अगदी व्यवस्थित असे जोड जे आहेत तर देत आहे. आता हे जे जोड आहे तर ते फिटिंग केल्यानंतर अजिबात ओळखत नाही, तर ते फिटिंगमध्ये आतमध्ये जातात. पण तुम्ही जर हेवी साईजचं ब्लाऊज या डिझाईनचं बनवत असाल तर तुम्हाला बरोबर 80 सेंटीमीटर ते 1 मीटर कापड जे आहे एक्स्ट्रा लागतं. आणि एकदम कमी साईज जर बनवत असाल तर तुम्हाला हाय त्या पिसामध्ये होऊन जातं ही जी डिझाईन आहे ती. आता हे बघा, मी व्यवस्थित असं प्रॉपर आपली जी स्लीव्ज आहे तयार करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी 3 इंचाची पट्टी कट केली होती आणि आपली ही जी धडी आहे तर ती अशा पद्धतीने आपण लावून घ्यायची आहे. वरच्या साईडला धडी लावायची आहे, खालच्या साईडला आपण अस्तर घेतलेलं आहे. परत त्याच्यावरती आपण एक दाबटीप द्यायची. आता एक्स्ट्राचं सगळं आपले जे धडीचं कापड होतं ते पूर्ण कट करायचं. त्याच्यानंतर आतल्या साईडला पहिल्यांदा आपण इथं काय करायचं आहे की बॉटमला आपल्याला इथे थोडं थोडं फोल्ड करायचं आहे कापड आणि त्याच्यानंतर मग आपलं जे मेन कापड आहे वरचं तर ते त्याच्यावरती आपण फोल्ड करायचं, म्हणजे आतल्या साईडला सुद्धा जे फिनिशिंग आहे आपलं व्यवस्थित येतं. आता ही जी स्लीव्ज आहे मला हवी होती 10 इंचाची, तर मी 10.5 इंचावरती मार्किंग केलं. त्याच्यानंतर एक्स्ट्राचं सगळं कापड इथं आपण पूर्ण कट करायचं. शोल्डरमध्ये आपण स्लीव्ज जोडल्यानंतर प्रॉपर आपली 10 इंचाची स्लीव्ज आहे तर ते तयार होते. सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि मी याच्यावरती मनीसुद्धा लावून घेणार आहे छोटे छोटे गोल्डन कलरचे. तर आता याचा फायनल लुक तुम्ही बघू शकता फ्रेंड्स की किती छान ही जी स्लीव्ज डिझाईन आहे दिसते हातामध्ये घातल्यानंतर सुद्धा. तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.